विचार करा, 1884 साल, भारतात ना वीज होती ना टेलिफोन. हो ना, दळणवळणाची साधने तर अगदीच मर्यादित होती त्या काळात. अगदी बरोबर. पण त्या काळातही एक अशी योजना सुरू झाली जी आज तब्बल 50 लाखांचं सुरक्षा कवच देते. हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. नक्कीच. तर पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे आयोजित आजच्या या अतिशय विशेष आणि सखोल चर्चेत स्वागत. LDCE म्हणजे लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसने अत्यंत परिपूर्ण आणि सविस्तर नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. हो, आणि या नोट्सचा अभ्यास करणं खूप फायद्याचं ठरतं. या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की भारतीय टपाल विभागाचे विविध उत्पादने आणि सेवा, ज्याला आपण प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस म्हणतो, त्यावर आधारित तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहितीचं सखोल विश्लेषण करणं. म्हणजे केवळ वरवरची माहिती नाही, तर अगदी फॅक्च्युअल आणि स्टॅटिस्टिकल तपशील आपण बघणार आहोत. अगदी बरोबर. हे LDCE परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि हे समजून घेणं खरोखरच खूप रंजक ठरणार आहे, कारण साधारणपणे पोस्ट ऑफिस म्हटलं की फक्त लाल रंगाची पेटी आणि पत्र वाटप करणारी व्यवस्था एवढंच डोळ्यासमोर येतं. हो ना, लोकांचा तसंच समज असतो. तेच तर. पण आजचा टपाल विभाग आता फक्त पत्र वाटपापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एका विशाल व्यावसायिक आणि सेवा नेटवर्कमध्ये कसा बदलला आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. या बदलाची सुरुवात आपण जाहिरात आणि मेलिंग सेवांपासून करूया, म्हणजे डायरेक्ट पोस्ट आणि मीडिया पोस्ट. बरं, सर्वात आधी डायरेक्ट पोस्टबद्दल बोलायचं झालं तर 2 जून 2005 रोजी ह्याची सुरुवात झाली. पण ह्यात एक आश्चर्याची गोष्ट आहे. हे बिना पत्ता किंवा अनॲड्रेस्ड मेलिंग आहे. हेच तर यातलं सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पत्ता नाहीये तरीही पत्र पोहोचतंय. तोच तर. मला प्रश्न पडलाय, पत्रावर पत्ताच नसेल तर ते वितरित कसं होतं? कसं आहे, कंपन्यांना जेव्हा एखाद्या विशिष्ट भागातील प्रत्येक घरात जाहिरात पोहोचवायची असते, तेव्हा ते ग्राहकांचे पत्ते गोळा करत बसत नाहीत. ते थेट टपाल विभागाला फक्त पिनकोड सांगतात. अरेच्छा! म्हणजे एखाद्या स्थानिक पिझ्झा दुकानांना त्यांच्या परिसरातील सर्व घरांमध्ये मेन्यू कार्ड वाटायचे असते, तर ते डायरेक्ट पोस्टचा वापर करू शकतात. अगदी तंतोतंत. पिनकोडनुसार ह्या पत्रांचे बंडल केले जाते आणि टपाल वाहक जेव्हा त्या विशिष्ट पिनकोड क्षेत्रात नियमित टपाल वाटायला जातो, तेव्हा तो प्रत्येक घरी हे विनापत्ता असलेलं ब्रोशर टाकतो. क्या बात आहे! म्हणजे हे अगदी एखाद्या अनोळखी व्यक्तीला फ्लायर वाटण्यासारखे आहे, पण संपूर्ण शहरात एकाच वेळी. हो ना, आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून कंपन्यांसाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते. टपाल विभागाच्या अस्तित्वाचा हा अत्यंत कल्पक वापर आहे. यासाठी किमान 1000 पत्रे पाठवणे आवश्यक असते. बरं, आणि आकाराबद्दल काही नियम आहे का? हो, याचा आकार A3 पेपरपेक्षा जास्त नसावा हा नियम आहे. आणि जर एखाद्या मोठ्या कंपनीने एकाच वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही सेवा वापरायचं ठरवलं, तर त्यासाठी काही डिस्काउंट मिळतो का? नक्कीच मिळतो. जर 50,000 पेक्षा जास्त संख्या असल्यास 5% सवलत मिळते. हे खूपच फायदेशीर आहे. ही झाली लोकांच्या घरापर्यंत जाहिरात पोहोचवण्याची पद्धत. पण मीडिया पोस्ट ही संकल्पना तर याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाते, असं पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये दिलंय. हो, मीडिया पोस्ट म्हणजे थोडक्यात सांगायचे तर पोस्टाच्या स्टेशनरीवर जाहिरात करणे. याचे जे दर आहेत ते खूपच रंजक आहेत. पोस्टकार्डवर जाहिरात करायची असेल तर 10 पैसे किंवा 20 पैसे आकारले जातात. इनलँड लेटरवर 15 आणि 30 पैसे. तर मेघदूत पोस्टकार्डवर 200 पैसे असा दर आहे. अगदी बरोबर. आणि मला सर्वात आश्चर्य याचं वाटलं की मनी ऑर्डर फॉर्म आणि पासबुकवर सुद्धा फक्त 10 पैशात जाहिरात करता येते. हे आकडे केवळ व्यावसायिक दर नाहीत, तर ती टपाल विभागाच्या अफाट पोहोचण्याची ताकद आहे. सरकारी आणि कॉर्पोरेट संस्थांसाठी हे अत्यंत प्रभावी साधन का आहे हे यातून दिसून येतं. हो ना, कारण टपाल विभागाची पोहोच देशाच्या कानाकोपऱ्यात आहे, जिथे कदाचित टीव्ही किंवा इंटरनेटही पोचत नसेल. मोठ्या प्रमाणावर जाहिरात कशी करायची हे पाहिल्यानंतर आता व्यवसायांचे रोजचे टपाल कसे हाताळले जाते याकडे वळूया. म्हणजे बिझनेस पोस्ट आणि ई पोस्टकडे. बरोबर. हो, बिझनेस पोस्ट हा लहान मोठ्या व्यवसायांसाठी एक संपूर्ण मेलिंग सोल्युशन आहे. यासाठी विशेष बिझनेस पोस्ट सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे. आणि याचे जे दर आहेत ते अतिशय सूक्ष्म पातळीवर विभागलेले आहेत. ग्राहकाच्या जागेवरून टपाल गोळा करण्यासाठी प्रति नग 0.30 ते 0.50 पैसे पडतात. अच्छा. आणि फ्रँकिंगसाठी 0.40 ते 50 पैसे. हो, पत्ता लिहिण्यासाठी म्हणजे ॲड्रेसिंगसाठी 0.50 पैसे आणि पाकिट सील करण्यासाठी आणि आतमध्ये कागद टाकण्यासाठी फक्त 0.20 पैसे. पण मला एक सांगा,
एखादा कागद पाकिटात टाकण्यासाठी 20 पैसे आकारण्यामागे काय तर्क असू शकतो? थेट एकच निश्चित दर का नाही लावला? कारण प्रत्येक व्यवसायाची गरज वेगळी असते. टपाल विभागाने इथे अत्यंत मॉड्युलर दृष्टिकोन वापरला आहे. समजा एखाद्या बँकेला फक्त पत्रांवर फ्रँकिंग आणि पत्ता छापण्याची गरज आहे. म्हणजे कागद पाकिटात घालण्याचं काम त्यांची स्वतःची मशीन करत असेल. अगदी बरोबर. अशावेळी बँक फक्त त्याच सेवेचे पैसे देईल जी सेवा ते वापरत आहेत. जेव्हा तुम्ही 10 लाख पत्रे पाठवता तेव्हा ही 20 पैशांची बचत मोठी असते. हे खूपच लॉजिकल आहे. आता ई-पोस्टकडे वळूया. यात इंटरनेटवरून सॉफ्ट कॉपी पाठवली जाते आणि ती प्रिंट करून हार्ड कॉपीच्या स्वरूपात वितरित केली जाते. हो, याचे रिटेलसाठी 6 रुपये अधिक 18% जीएसटी प्रतिपान असे दर आहेत. आणि कॉर्पोरेट ग्राहकांसाठी जर एकाच वेळी 50 पेक्षा जास्त मेसेज असतील तर 5 रुपये अधिक 18% जीएसटी प्रतिपान. अगदी अचूक. पण आजच्या या ईमेल आणि व्हॉट्सॲपच्या काळात ई-पोस्ट खरोखरच कोणी वापरतं का? कसं आहे, वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण याचं उत्तर ग्रामीण भारतातील डिजिटल डिवाइड दूर करण्यात दडलेलं आहे. म्हणजे इंटरनेट नसलेल्या ग्रामीण भागासाठी हे उपयुक्त आहे म्हणायचंय. हो, जेव्हा एखादी कायदेशीर नोटीस किंवा महत्वाची माहिती ग्रामीण भागात पाठवायची असते, तिथे ई-पोस्ट एक सुरक्षित मार्ग ठरतो. म्हणजे टपाल विभाग केवळ कागदपत्रे हाताळत नाही, तर आता ते बिझनेस पेमेंट आणि इतर नागरी सेवांचं केंद्रही बनले आहे. आपण आता ई-पेमेंट, रिटेल पोस्ट आणि आधार सेवांबद्दल बोलूया. नक्कीच. ई-पेमेंटमध्ये 14,000 पेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेसमध्ये वीज, टेलिफोन बिले आणि फी भरण्याची सुविधा आहे. याला मेनी टू वन सोल्युशन म्हटलं जातं असं मी नोट्समध्ये वाचलं. हो, कारण वेब बेस्ड सॉफ्टवेअर वापरून लोकांकडून आलेले पैसे एकाच खात्यात जमा केले जातात. आणि रिटेल पोस्ट तर कमालच आहे. ही थर्ड पार्टी सेवा आहे ज्यात रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा 333 पोस्ट ऑफिसेसमध्ये मिळते. एवढंच नाही तर गंगाजल विक्री आणि धार्मिक ठिकाणांहून स्वामी प्रसादम ची घरपोच डिलिव्हरी सुद्धा होते. अरेच्छा, म्हणजे पोस्ट ऑफिस आता फक्त टपाल कार्यालय राहिले नसून ते गावातील एक सुपर ॲप किंवा वन स्टॉप शॉप बनले आहे. अगदी बरोबर. आणि यातील सर्वात महत्वाची सेवा म्हणजे आधार सेवा. आज 13,352 आधार केंद्रे टपाल विभागात आहेत. याचे जे शुल्क आहेत ते LDC परीक्षेसाठी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. 0 ते 5 वर्षे आणि 5 वर्षांवरील नवीन आधार नोंदणी मोफत आहे. हो, आणि लहान मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट सुद्धा मोफत आहे. आणि इतर बायोमेट्रिक अपडेट्ससाठी 125 रुपये आणि डेमोग्राफिक अपडेट्ससाठी 75 रुपये शुल्क आहे, ज्यात 18% जीएसटी समाविष्ट आहे. हे दर संपूर्ण देशभरात समान ठेवून विभागाने प्रचंड पारदर्शकता आणली आहे. सामान्य नागरिकांना दैनंदिन सुविधा दिल्यानंतर टपाल विभाग त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी कोणती मोठी भूमिका बजावतो ते पाहूया. म्हणजे टपाल जीवन विमा PLI आणि ग्रामीण टपाल जीवन विमा RPLI. PLI ची सुरुवात 1 फेब्रुवारी 1884 रोजी झाली. ही देशातील सर्वात जुनी विमा योजना आहे. आणि तिची कमाल मर्यादा आता 50 लाख रुपये आहे. सरकारी कर्मचारी, व्यावसायिक आणि NSEB, BSE लिस्टेड कंपन्यांचे कर्मचारी यासाठी पात्र आहेत. आणि ग्रामीण भागाचा विचार करता 24 मार्च 1995 रोजी RPLI सुरू करण्यात आला. याची कमाल मर्यादा 10 लाख रुपये आहे, बरोबर? हो. आता आपण यातील योजनांचे प्रकार पाहूया. पहिली योजना आहे होल लाईफ अशुरन्स म्हणजे WLA, जिला सुरक्षा किंवा ग्राम सुरक्षा म्हणतात. यात वयाच्या 80 वर्षांपर्यंत किंवा मृत्यूनंतर रक्कम मिळते. प्रवेश वय 19 ते 55 वर्ष आहे. त्यानंतर येते एंडाउमेंट अशुरन्स म्हणजे EA, ज्याला संतोष किंवा ग्राम संतोष म्हणतात. ही ठराविक वयानंतर म्हणजे 35, 40, 45, 50, 55, 58 किंवा 60 वर्षानंतर रक्कम देते. आणि कन्व्हर्टेबल होल लाईफ म्हणजे सुविधा, यात काय असतं? यात 5 वर्षानंतर पॉलिसीला EA मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय असतो. अच्छा, त्यानंतर अँटिसिपेटेड एंडाउमेंट, ज्याला सुमंगल म्हणतात, ही 15 आणि 20 वर्षांच्या मुदतीची मनी बॅक पॉलिसी आहे, ज्यात ठराविक वर्षानंतर 20% रक्कम परत मिळते. आणि युगल सुरक्षा ही पती-पत्नींसाठी जॉईंट लाईफ पॉलिसी आहे. यात वय 21 ते 45 असावे लागते आणि कमाल मर्यादा 50 लाख आहे. आणि शेवटची बाल जीवन विमा, जी मुलांसाठी आहे, 5 ते 20 वर्ष वयोगटासाठी. यात पालकांची पॉलिसी असणे आवश्यक आहे आणि कमाल मर्यादा 1 लाख आहे. या सर्व योजनांचे महत्त्वाचे नियम सुद्धा आहेत. कर्जावर 10% व्याज आणि प्रीमियम थकबाकीवर 12% व्याज आकारले जाते.
आणि उशिरा प्रीमियम भरल्यास दरमहा 1% दंड लागतो. हो, आणि फ्री लुक पिरियड पॉलिसी मिळाल्यापासून 15 दिवसांचा असतो. सुसाईड क्लॉज 2 वर्षांचा आहे, म्हणजे 2 वर्षांच्या आत आत्महत्या केल्यास क्लेम मिळत नाही. बरं, आता या सर्व चर्चेनंतर LDCE परीक्षेच्या धर्तीवर एक छोटी क्विज घेऊया. श्रोत्यांची उजळणी होईल. तर मला सांगा, RPLIची सुरुवात कधी झाली? RPLIची सुरुवात 24 मार्च 1995 रोजी झाली. क्या बात आहे. आणि PLIची कमाल मर्यादा किती? 50 लाख रुपये. अगदी अचूक. आणि डेमोग्राफिक आधार अपडेटसाठी किती रुपये लागतात? 75 रुपये, ज्यात GST समाविष्ट आहे. क्या बात. या चर्चेचा सारांश काढायचा तर टपाल विभागाने 1884च्या PLI पासून ते आजच्या ई-पेमेंट आणि आधार सेवांपर्यंत अफाट प्रवास केला आहे. हो, खरोखरच हा प्रवास थक्क करणारा आहे. आणि जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक मुद्दा देतो. आज टपाल विभाग गंगेच्या पाण्यापासून ते विम्यांपर्यंत सर्व काही देत आहे. तंत्रज्ञानाच्या या वेगात 2050 सालचं पोस्ट ऑफिस केवळ भौतिक वस्तूंची देवाणघेवाण करेल की डिजिटल विश्वातील सर्वात मोठा विश्वासार्ह डेटा हब बनेल? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद. हो, पोस्टल ज्ञान क्लासेस सोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स LDCE परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. याचा नक्की लाभ घ्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.